नमस्कार मंडळी, आज मी आपल्या शाकाहारी मंडळीसाठी मस्त असे एक स्टार्टर रेसिपी घेऊन आले आहे। हो मंडळी, दिसताना हे चिकन सारखं दिसत आहे, पण हे आहेत वेज तंदुरी सोया चाप। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट ह्या चमचमीत रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम इथे कढईमध्ये मी 4 चमचे तेल गरम केलेलं आहे। आपण ह्यामध्ये अशा प्रकारे हे सोया चाप विकत मिळतात, ते मी आणलेले आहेत। तर आता हे आपण 4 सोया चाप इथे मी तळून घेत आहे, म्हणजेच भाजून घेणार आहे। तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता, मी इथे शॅलो फ्राय करत आहे। अगदी लालसर होईपर्यंत मस्त असे भाजून घ्यायचे आहे। अवघी 4 ते 5 मिनिटात मस्त असे सोनेरी रंग याला येतो। सतत अलटीपलटी करायचं आहे, नाहीतर हे खाली कढईला चिकटतात। 4 ते 5 मिनिटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। तर भाजून झाल्यानंतर हे थंड होऊ द्यायचं आहे, तोपर्यंत आपण एक मॅरिनेशन तयार करायचं आहे। तर इथे एका भांड्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा तंदुरी मसाला, अर्धा चमचा हळद आणि सोबतच चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 2 चमचे ह्यामध्ये मी सरसोचं तेल घातलेलं आहे। 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। सोबतच इथे मी 1 चमचा कसुरी मेथी सुद्धा घातलेली आहे। छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपण यामध्ये 2 चमचे भाजलेलं जे बेसन असतं ते घालून घ्यायचं आहे। याने काय होईल, मिश्रण एकजीव होईल आणि हे मॅरिनेशन आपल्या सोया चापला व्यवस्थितरित्या कोट होईल। आता इथे मी 4 ते 5 चमचे दही घेतलेलं आहे। आता हे सुद्धा छानपैकी फेटून घ्यायचं आहे ह्या मसाल्यांसोबत। दही फेटून झालं की आपण दही बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये मी अर्धा चमचा चाट मसाला सुद्धा घातलेला आहे। आता हे तळलेले जे सोया चाप होते ते थंड झालेत। आता आपण हे सोया चाप त्या स्टिकमधून काढून घ्यायचे आहे आणि हवे त्या आकाराचे तुम्ही इथे कट करून घ्यायचे आहेत। सो मंडळी, पनीरचा टिक्का करतो त्याचप्रमाणे हे सोया चाप सुद्धा करतात। छान असे 4-4, 5-5 तुकडे करून घेतलेले आहे मध्यम आकाराचे। आता हे कट केलेले सोया चाप आपण हे मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने मिक्स न करता हाताने व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे, जेणेकरून हे मॅरिनेशन सर्व सोया चापला व्यवस्थितरित्या कोट होईल। आता हे अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं आहे। अर्ध्या तासानंतर माझ्याकडे हे अशा स्टिक आहेत, त्यामध्ये मी लावून घेणार आहे। जर तुमच्याकडे नसतील सो तुम्ही ते वुडनचे जे स्टिक असतात ते मिळतात, म्हणजे असे छोटे छोटे मिळतात, ते घेऊन यायचं आहे। त्यामध्ये सुद्धा करू शकता किंवा डायरेक्ट पॅनवर सुद्धा भाजू शकता। आता हे स्टिकला लावून घेऊन घ्यायचं आहे आणि लगेचच आपण हे गॅसवर भाजायचं आहे, कारण ऑलरेडी आपण अर्धा ते पाऊण तास हे मॅरिनेट केलेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट गॅसवर भाजू शकता किंवा गॅसवर नको असेल तर तुम्ही नॉनस्टिकच्या पॅनवर सुद्धा व्यवस्थितरित्या अलटीपलटी करत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। गॅसवर भाजल्याने काय होईल मंडळी, ह्याला मस्त असा स्मोकी फ्लेवर सुद्धा येईल, म्हणजे ते तंदूरमध्ये भाजल्यासारखंच अगदी सेम टू सेम लागतं। अलटीपलटी करत करत मस्त असं व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं आहे। हे पहा मंडळी, आता हे भाजून झालेले आहेत। आता आपण ह्याला पुन्हा एकदा एक मिश्रण लावून घ्यायचं आहे, म्हणजे छोटीशीच प्रोसेस आहे। गरमागरम सोया चाप काढून घ्यायचे आहे, त्यामध्ये वरून असा रिंग कट केलेला कांदा घालायचा आहे। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नको असेल तर स्किपही करू शकता। ही पूर्ण प्रोसेस तुम्ही स्किपही करू शकता। तुम्ही इवन डायरेक्ट हे असेच खाऊ शकता। वरून 2 चमचे ताजी क्रीम आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि चिमूटभर चाट मसाला घालून छानपैकी व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे। सो मंडळी, तयार आहे मस्त असा आपला तंदुरी मलाई सोया चाप। आहे की नाही मस्त अशी स्टार्टरची रेसिपी। तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे, एकदा नक्कीच ट्राय करा। धन्यवाद।